नमस्कार, मी विलास बडे. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतीला बरेच शेतकरी जुगार म्हणतात. असं मत बनण्यामागे टोमॅटो या पिकाचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्याच्या कित्येक पिढ्यांनी टोमॅटोच्या दरातील फक्त घसरणच बघितली आहे. त्याला गेले काही दिवस अपवाद ठरतायत. सध्या बाजारात टोमॅटोनं 100 जवळ पोहोचलेला आहे. कधी नव्हे ते दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतोय. सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावातील सारंग पाटील गेली 10 वर्ष टोमॅटोचं पीक घेतात. यावेळी उन्हाळी हंगामात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अर्धा एकर टोमॅटोची लागवड केली आणि टोमॅटोनं त्यांना निराश केलं नाही. मे आणि जून महिन्यात 15 ते 20 रुपये किलो असणारा दर जुलै महिन्यात वाढतच गेला. 35, 40, 55 आणि 60 रुपये किलो दर आता व्यापारी जागेवर येऊन देत आहेत. गेले 1.5-2 वर्ष झाले 10 रुपयाच्या वर काय दर गेला नाही काय, आणि इथून आमचा मागं तोटा झालेला कोण काय भरून देणार नाही. आणि आत्ता दर वाढलेला आहे, त्यामुळे कोणी काय आम्ही शेतकरी नावानं काय ओरडायचं काम नाही. सांगली कोल्हापूर परिसरात पाण्याची सोय असलेले शेतकरी हमखास उन्हाळी टोमॅटो घेतात, पण त्यांनी लागवडीकडे पाठ फिरवली. पण ज्या मोजक्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली त्यांना लॉटरी लागली आहे. व्यापारी जागेवर टोमॅटोला 55 ते 60 रुपये किलो दर देत आहेत. गेल्या 10-12 दिवसांपासून दरात तेजी असली तरी आता उन्हाळी बागा संपत आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला या तेजीचा फार काळ फायदा मिळणार नाहीये. गेली 10 वर्ष झाले आम्ही टोमॅटो करतोय. अद्याप 10 रुपयाच्या वर काही दर तिने दिलेला नाही. आणि आता म्हणून आम्ही 2 एकर 3 एकर बागा करत होतो. त्यामुळे आम्ही आता 20 गुंठ बाग करतोय. आणि आता जवळजवळ बाग संपत आली. आत्ता दर वाढला, एक 4 बाजार झाला. आता दराला 200, 300, 400, आता 500 रुपये म्हणजे 10 किलोचा दर झाला. म्हणजे फार मोठं काय आम्हाला दिलेलं नाही तिने. आणि याच्या अगोदर आम्ही भरपूर नुकसान सहन केलेलं आहे. आणि हा बाजार म्हणजे संपत आलाय माझा फडण. आता दर थोडा वाढलाय. किरकोळ बाजारात सध्या टोमॅटो 100च्या जवळ पोहोचलेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यानं कधी नव्हे ते शेतकऱ्याला टोमॅटोचा जास्त दर मिळतोय. गेल्या 1.5-2 वर्षात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला 10 रुपये किलोच्या वर दर कधीही मिळाला नाही. यातच नोटबंदीनंतर भाजीपाल्याच्या दरात आणखी घसरण झाली. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो खालील क्षेत्र कमी केलं. उन्हाळी हंगामात टोमॅटोची लागवड कमी झाल्यानं आता दरात तेजी दिसून येते. 4 वर्षातली कंडिशन पाहता की वातावरणातले झालेले बदल, पाण्याची कंडिशन, वारंवार असणारे दुष्काळ यामुळं थोडंसं क्षेत्र घटत चाललंय. त्याच्याबरोबर रेट ही अगदी अप अँड डाऊन होतात की बाबा चला आज चढलं मार्केट 40 वरती आहे, उद्या 60 वरती आहे, परत एकदम 10 वरती, परत 150-150 हा दरातला चढ उतार जो चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्याला नेमकं काय करायचं किंवा कितपत करायचं हे सूचन असं झाले. आणि आज मार्केटचं रेट पण आता व्यापाऱ्यांनी त्यांच्या हातात घेतल्यासारखं झाले की चला बाबा आज शेतकऱ्याला तो काय मार्केटमध्ये येत नाहीये, काय नाही, चला आज 10 रुपये दिला, उद्या 15 दिला, तो काय विचारत नाहीये. त्यांचं कमिशन वेगळं, हे वेगळं. त्यामुळे आता सध्या शेती परवडण्याची झाली. भाजीपाल्याच्या दरात नेहमीच चढ उतार पाहायला मिळतो. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला 50 पैसे आणि 1 रुपया दर मिळत होता. शेतकऱ्यांना काढणीही परवडत नसल्याने शेतातच लाल चिखल पाहायची वेळ आली होती. आता टोमॅटोचे दर अचानक वाढल्यानं काही शेतकऱ्यांना जॅकपॉट लागलाय. हे चित्र बघून तुम्ही टोमॅटो खालील क्षेत्र वाढवण्याच्या विचारात असाल तर थोडी काळजी घ्या. बाजारपेठेचा कानोसा घेऊनच टप्प्याटप्प्यानं लागवड करा. त्यामुळे फार फायदा झाला नाही तरी फार नुकसान देखील होणार नाही. सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.